स्पष्टपणे सांगितलं होतं केवायसी करून द्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आणि नवीन ई-केवायसी विंडो ओपन करण्याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लाईव्ह बोलत आहेत. तुम्हाला सर्व त्यांनी लाईव्ह आत्ताच सगळं सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहे, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या किती आहे? 5-50 हजार आहेत का? 1-2 लाख आहेत का? तर नाही. हा जो आकडा आहे तो आता 92 लाखावर गेलेला आहे. म्हणजे 92 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. परंतु 92 लाखातील सगळ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली नाही, तर 60 ते 70 लाख आकडा होता आधी की ज्यांची ई-केवायसी राहिलेली होती. परंतु आता हा आकडा 70 लाखाच्या पण पुढे गेलेला आहे. मग आता 70 लाख म्हणजे जवळजवळ पुढे गेला, म्हणजे 1.25 लाख लाडक्या बहिणी, जवळजवळ 60 ते 75 लाख किंवा 60 ते 80 लाख पण असू शकतात की इतक्या लाडक्या बहिणी ई-केवायसी अभावी अपात्र होत आहेत. मग आता लाडक्या बहिणी, तुम्ही जर पात्र आहात, तुम्ही जर सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहात, तुम्ही जर सगळे नियम आणि निकष फॉलो करत आहात, मग माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ता का नको? या ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, जर त्यांचा ई-केवायसी अभावी जर हप्ता मिळत नाही आहे तर त्यांनी ई-केवायसी केलीच पाहिजे. आणि ई-केवायसी केल्यानंतर या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळालेच पाहिजे. त्यासाठीच तर आपण लढत आहोत. लाडक्या बहिणी, काहीही जरी झालं ना तरी ई-केवायसी प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू झालीच पाहिजे. ई-केवायसी राहिलेल्या आणि हप्ते न मिळालेल्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे, कारण की आपला हा हक्क आहे. लाडक्या बहिणी बघा, आता आपण काही स्वतःहून त्यांना सांगायला गेलो का किंवा आपण स्वतःहून त्यांच्यापुढे हात पसरवला का? नाही. सरकारने सुरू केलेली आहे ही योजना, सरकारने नियम आणि निकष ठेवलेले आहेत. परंतु आता ई-केवायसी तर करायची आहेच, परंतु ई-केवायसी तुम्ही सोप्या पद्धतीत जर सुरू केली तर माझ्या सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना पुन्हा नव्याने हप्ते सुरू होतील. पात्र लाडक्या बहिणींना पुन्हा न्याय मिळेल आणि त्या सोप्या पद्धतीने जर ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली तर त्या पुन्हा ई-केवायसी करू शकतील. एवढीच माझी लढाई आहे. कोणासाठी? या माझ्या सगळ्या ई-केवायसी राहिलेल्या आणि हप्ते न मिळालेल्या लाडक्या बहिणींसाठी. आणि मी ही लढाई लढत राहणार जोपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत. मला काही जणं कमेंट करतात, रोजच ई-केवायसी करायची का? अहो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही बघत का? तुम्ही व्हिडिओ नीट नाही ऐकत का? ई-केवायसी राहिलेल्या 60 ते 80 लाख लाडक्या बहिणींसाठी मी लढत आहे आणि रोज त्या विषयावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणत आहे. का? कारण की सरकारपर्यंत हा मेसेज, माझा व्हिडिओ पोहोचावा आणि सरकार लवकरात लवकर जागं व्हावं आणि लवकरात लवकर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू करावी आणि लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींचे जे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना पुन्हा सगळे हप्ते मिळावे, त्यांना पुन्हा ई-केवायसी करता यावी आणि तीसुद्धा सोप्या पद्धतीमध्ये ई-केवायसी करता यावी. हा माझा उद्देश आहे, हेच माझं ध्येय आहे. माझा बाकी कोणताही स्वार्थ नाही. मग लाडक्या बहिणी बघा, आता 60 लाख
आपण 80 लाख तर काही मी पकडत नाही, 60 ते 80 लाख आपण पकडूया. 60 ते 80 लाख लाडक्या बहिणींमधील हा व्हिडिओ किती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणार, किती लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मिळणार, किती लाडक्या बहिणी सपोर्ट करणार, हे म्हणजे ठरवतं, हे डिसाईड करतं की तेव्हा हा मुद्दा सरकारपर्यंत जाणार, तेव्हा हा विषय सरकारपर्यंत पोहोचणार. कारण की जूनमध्येच 15 जूनलाच म्हटले होते महाराष्ट्र सरकार की आम्ही ई-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करत आहोत. ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहोत. मग आहेत की माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी ई-KYC करायला तयार आहेत, हो की नाही तुम्ही सांगा मला. मग आता लाडक्या बहिणी जर ई-KYC करायला तयार आहेत, मग महाराष्ट्र सरकार ई-KYC प्रक्रिया सुरू करायला का विलंब करत आहे. सरकारला दररोज मी माझ्या या व्हिडिओमध्ये सरकारला मी विनंती करत आहे, नम्रतेने विनंती करते, प्रेमपूर्वक विनंती करते की लवकरात लवकर या माझ्या ई-KYC राहिलेल्या बहिणी आणि हप्ते न मिळालेल्या बहिणींसाठी लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी आणि तीसुद्धा सोप्या पद्धतीने, म्हणजेच कमीत कमी कागदपत्रांमध्ये ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी. हाच आपला उद्देश आहे आणि हेच आपलं ध्येय आहे. मग आता लाडक्या बहिणी कागदपत्र म्हणजे काय, तर आता जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे ती स्वतः जी लाडकी बहीण योजनेचा म्हणजे आता आधी लाभ घेत होती ती लाडकी बहीण, तिचं आधार कार्ड, तिचं पॅन कार्ड, तिचं रेशन कार्ड, तिचं बँकेचं पासबुक, हे सगळं एवढे कागदपत्र पुरेसे आहेत, ही मला सरकारला विनंती करायची आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना पती नसेल, वडील पण नसेल, त्या लाडक्या बहिणी सेकंड OTPसाठी आधार नंबर कोणाचा टाकणार बरं. म्हणूनच माझा हा प्रयत्न आहे की सरकारने कमीत कमी कागदपत्रांमध्ये लाडक्या बहिणींसाठी सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, की जेणेकरून या सगळ्या ज्या बहिणी आहेत, पात्र असूनही त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, पात्र असूनही त्या अपात्र घोषित झालेल्या आहेत, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा न्याय मिळावा, पुन्हा ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी आणि लवकरात लवकर या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी पुन्हा ई-KYC कराव्यात आणि तुम्हाला सगळे लाभ, आता जुलैपासूनचे लाभ जर तुम्हाला मिळाले तर फारच उत्तम आहे. एवढा सगळा माझा असा प्रयत्न चालू आहे, एवढ्या सगळ्या तुमच्यासाठी माझा सगळा खटाटोप चालू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी बघा, सगळ्यांना, संपूर्ण माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती आहे की तुम्ही मला भरभरून सपोर्ट करा, तुम्ही भरभरून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, की जेणेकरून सगळ्यांना न्याय मिळेल आणि सगळ्यांना ई-KYC करता येईल आणि सगळ्यांना हप्ते मिळायला सुरुवात होईल.